कराडच्या पाटण विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। पंढरपूरमध्ये मागील 24 तासांमध्ये 27.66 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसानं शेतीचं मोठं नुकसान, बळीराजा हतबल। विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय, नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। पावसामुळे 40 ते 50 जनावरांचा बळी तर 50 ते 60 घरांची पडझड। लातूर शहरामध्ये अवकाळी पावसानं रस्ते चिखलमय। सरस्वती कॉलनी भागामध्ये रस्ताच नाही, तर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी। सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार। पीडित तरुणीला गुंगीचं ड्रिंक देऊन अत्याचार केल्याचं समोर। या प्रकरणी 3 तरुणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये नूडल्स कंपनीला भीषण आग, आगीमध्ये संपूर्ण माल जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला मोठं यश। अमरावतीमध्ये एका तस्कराच्या घरावर छापेमारी, 25,000 रुपये किमतीचा गांजा जप्त। एकाला अटक तर एक मात्र फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।